संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे अत्यंत श्रद्धास्थान मानले जाणारे लोकसंत होते। त्यांचे संपूर्ण नाव बाळूमामा साठे किंवा बाळूमामा महाराज असे सांगितले जाते। त्यांनी आयुष्यभर साधेपणा, ईश्वरभक्ती, दयाभाव आणि जनसेवा यांचा मार्ग स्वीकारला। त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक चमत्कारांच्या कथा आजही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आसपासच्या भागात भक्तिभावाने सांगितल्या जातात। यांपैकी अनेक कथा लोकपरंपरेतून आलेल्या आहेत आणि त्या श्रद्धेचा भाग म्हणून मानल्या जातात। बाळूमामा पहिले कसे होते? बाळूमामा साधे, शांत आणि प्रेमळ स्वभावाचे होते। त्यांच्या अंगावर साधे पांढरे धोतर, सदरा किंवा अंडरखा, डोक्यावर पागोटे आणि हातात काठी असे त्यांचे रूप अनेकांना परिचित आहे। ते मेंढपाळ असल्यामुळे त्यांचे बहुतेक आयुष्य मेंढ्यांच्या कळपात गेले। त्यांनी कधीही धन, वैभव किंवा सत्तेचा मोह धरला नाही। लहानपणापासूनच त्यांना देवभक्तीची आवड होती। ते सतत ईश्वराचे नामस्मरण करत आणि गरीब, गरजू, आजारी व दुःखी लोकांना मदत करत। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्न हास्य असायचे। त्यांच्या वागणुकीमुळे लोक त्यांच्याकडे संत म्हणून पाहू लागले। लोक त्यांना संत का मानू लागले? अनेक भक्तांच्या मते बाळूमामांच्या आशीर्वादाने लोकांच्या अडचणी दूर होत। काहींना आजारातून आराम मिळाला, काहींना हरवलेली जनावरे सापडली, तर काहींच्या संसारातील संकटे कमी झाली। त्यामुळे त्यांच्या कीर्तीचा प्रसार दूरवर झाला। बाळूमामांचे प्रसिद्ध चमत्कार: 1. आजारी जनावरे बरी होणे। धनगर समाजासाठी मेंढ्या, शेळ्या आणि गुरे हेच जीवन असते। भक्तांच्या कथांनुसार बाळूमामांनी आशीर्वाद दिल्यानंतर अनेक आजारी जनावरे बरी झाली। 2. हरवलेल्या मेंढ्या परत मिळणे। काही कथांमध्ये सांगितले जाते की हरवलेल्या मेंढ्यांसाठी प्रार्थना केल्यानंतर त्या सुरक्षित परत मिळाल्या। 3. दुष्काळात पावसाची कृपा। लोकपरंपरेतील कथांनुसार एका भागात तीव्र दुष्काळ असताना बाळूमामांनी देवाकडे प्रार्थना केली आणि त्यानंतर पाऊस पडला, अशी श्रद्धा आहे। 4. संकटातून संरक्षण। भक्तांचा विश्वास आहे की प्रवास, शेती किंवा इतर अडचणींमध्ये बाळूमामांचे स्मरण केल्याने धैर्य मिळते आणि संकटे टळतात। 5. गरिबांना मदत। ते श्रीमंत गरीब असा भेद करत नसत। गरजू लोकांना अन्न, आधार आणि धीर देणे हेच त्यांचे मोठे कार्य मानले जाते। त्यांचे जीवनतत्व: बाळूमामा लोकांना सांगत असत की देवावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा, कोणालाही फसवू नका, जनावरांवर प्रेम करा, गरिबांची सेवा करा, अहंकार टाळा। आजही त्यांची श्रद्धा, आजही हजारो भक्त त्यांच्या मंदिरात आणि समाधीस्थळी दर्शनासाठी जातात। अनेक जण नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर प्रसाद, अन्नदान किंवा सेवा करतात। धनगर समाजाबरोबरच इतर समाजातील लोकही त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात। निष्कर्ष: बाळूमामांचे जीवन हे साधेपणा, सेवा आणि भक्तीचे उदाहरण मानले जाते। त्यांच्या चमत्कारांच्या अनेक कथा लोकश्रद्धेत जिवंत आहेत। इतिहासाच्या दृष्टीने या सर्व घटनांची स्वतंत्र पडताळणी उपलब्ध नाही, परंतु लाखो भक्त त्यांना दैवी कृपेचे प्रतीक मानतात। म्हणूनच बाळूमामा आजही महाराष्ट्रातील लोकसंत म्हणून अत्यंत आदराने स्मरण केले जातात।